आज आहे ना तुमच्याबरोबर एकदम मस्तपैकी झणझणीत असं सुकं मटणाची रेसिपी शेअर करते. कलरवरनं बघू शकता तुम्ही इतकं टेस्टी असते दिसतंय ना, म्हणजे इतकं सुंदर झालंय ना आणि कमीत कमी साहित्यामध्ये कसं काय एकदम टेस्टी असं सुकं मटण बनवायचं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन आहे तर चॅनल लवकरच सबस्क्राईब करा. इथे मी पाव किलोच मटण दाखवलेलं आहे. पाव किलो मटणाची ही पूर्ण रेसिपी आहे. त्यासाठी इथे आता आपण तेल घेतलेलं आहे. 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि तूप टाकायचं आहे. 2 चमचे, 2 टेबलस्पून तूप टाकायचं आहे. तेल आणि तूप दोन्ही टाकायचं आहे, कारण का तुपाने फ्लेवर खूप छान येतो. तुम्ही पूर्ण तुपाचा वापर केलात ना, अगदी 7 चमचे वगैरे तूप असं, तरी चालू शकतो. खूप अगदी छान टेस्ट येईल. आणि इथे आहे ना, आता आपल्याला ना कांदा घ्यायचा आहे. 3 मोठे कांदे मी घेतलेले आहेत. कांदा इथे जरा जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचा आहे. भले मटण आपलं पाव किलो असेल, पण इथे कांदा घ्यायचा आहे तो जरा जास्त घ्यायचा आहे. कारण का तो जे आपल्याला सुकं मटण बनवायचं आहे, बाकी आपल्याला त्याच्यामध्ये जास्त काही वापरायचं नाही. त्यामुळे कांद्याने त्याचा जो मसाला तयार होतो ना, तो खूप चांगला तयार होतो. म्हणून इथे कांद्याचं प्रमाण आहे ना, ते आपण थोडं जास्त घेतलेलं आहे. तेलावरती कांदा छानपैकी अगदी ना परतवून घ्यायचा आधी. आणि मग त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ टाकल्याने कसं होतं, कांदा लवकर शिजायला मदतसुद्धा होते, लवकर मऊ होतो आणि आपलं चवीनुसार त्याच्यामध्ये मीठसुद्धा टाकून होतो. तुम्हाला मिठाचा अंदाज लगेच येत नसेल, तर तुम्ही नंतर पूर्ण आपलं रेसिपी झाल्यानंतर तुम्ही टेस्ट करून जर कमी वाटत असेल, तर त्याच्यामध्ये टाकू शकता अजून. इथे आता आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे. ती एक मोठा चमचा आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सगळं आता आहे ना व्यवस्थित असं परतवूया कांद्यामध्ये. आणि कांदा आहे तो 5 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घेऊया. म्हणजे आलं लसूणची पेस्ट वगैरे आहे ना, ती पूर्णपणे तो फ्लेवर त्या सगळ्यामध्ये मसाल्यामध्ये आपल्या उतरतो. त्यासाठी आपण हे झाकण ठेवून एक 5 मिनिटासाठी सगळं शिजवून घेऊया. पाच ते 10 मिनिटं झालेली आहेत. झाकण आता काढूया आणि परत एकदा आपला कांदा आहे ना, तो व्यवस्थित असा परतवून घेऊया. बघू शकता तुम्ही कांदा किती मस्तपैकी मऊ झालेला आहे. सगळा आलं लसूणचा फ्लेवर पण त्याच्यामध्ये छानपैकी एकजीव झालेला आहे सगळं. सगळं काही व्यवस्थित असं मिक्स केलं. आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे 2 टीस्पून. गरम मसाला घेतलेला आहे 3 टीस्पून. आलं लसूण मिरचीची पेस्ट जी टाकलेली आहे, त्यातली मिरची थोडी तिखट होती, म्हणून मी इथे लाल मसाल्याचं प्रमाण आहे ते 2च चमचे घेतलेलं आहे. जर ती मिरची तुमची कमी तिखट असेल, तर इथे 3 चमचे लाल तिखट घेतलं तरीसुद्धा चालू शकतं. गरम मसाला पण 3 चमचे आपण टाकून घेतलेला आहे. आता सगळं काय ना व्यवस्थित असं आपण मिक्स करूया. मटण आपलं छानपैकी स्वच्छ धुवून वगैरे आपण व्यवस्थित असं क्लीन करून ठेवलेलं आहे. आता आपण ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आपला मसाला आहे तो व्यवस्थित, आता इथे आपण आधी पाण्याचा काहीही वापर केलेला नाहीये. जितका पाण्याचा वापर तुम्ही कमी कराल, तेवढं तुमचं मटण खूप छानपैकी सुकं अगदी एकदम तयार होईल. आपल्याला फक्त वाफेवरती जे पाणी सुटते त्याच्यामध्ये शक्यतो ते तयार करायचं आहे. इथे आता पाव किलो मटण आपण टाकून घेतलेलं आहे. आता चांगलं मसाल्यामध्ये ते सगळं परतवून घेऊया अगदी व्यवस्थित असं. सगळीकडे मसाला व्यवस्थित लागलाय की नाही अगदी चेक करून पूर्णपणे ते व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला 30 ते 35 मिनिटासाठी शिजत ठेवायचं आहे. आता त्यासाठी आपण त्याच्यावरती परत झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून झाकणावरती आपण थोडंसं पाणी ठेवणार आहोत. म्हणजे जेणेकरून जी आतमध्ये वाफ तयार होईल, त्या वाफेमध्ये आपल्याला आपलं हे मटण शिजवायचं आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि 30 ते 35 मिनिटासाठी आपण ते शिजायला ठेवायचं आहे. जर 30 ते 35 मिनिटामध्ये तुमचं ताटलीवरचं पाणी संपलं असेल, तर परत त्याच्यावरती थोडंसं पाणी हे वाढवायचं आहे. आतमध्ये पाणी टाकायचं नाहीये, आपल्याला वरतीच पाणी आधी टाकायचं आहे आणि मग ते वाफेवरती छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. इथे 35 मिनिटं झालेली आहेत. आपण चेक करूया आपलं मटण कसं शिजलंय ते. आता ह्याच्यावरती आहे ना ताटलीवरती फक्त अगदी 1 चमचाच पाणी उरलेलं आहे. तरीसुद्धा आपण ते केलंय. तर तुम्ही बघू शकता
की आतमध्ये किती छानपैकी वाफेने पाणी सुटलं होतं आणि आपलं मटण छान अगदी व्यवस्थित शिजलं होतं. म्हणजे भरपूरसं म्हणजे 80% तरी शिजलेलं आहे. थोडंसं अजून शिजायचं आहे. कलर पण खूप छान आलेला आहे आणि बऱ्यापैकी आपलं मटण हे शिजलेलं आहे. आता काय करायचंय आपल्या मटणाला अजून फ्लेवर छानपैकी येण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी खोबरं. एक म्हणजे अगदी एक पूर्ण 1 वाटी नाहीये. थोडंसंच 1 वाटीला कमी असं सुकं खोबरं आहे ते चांगलं भाजून घेतलेलं आहे. ते इतकं असं मस्त क्रिस्पी भाजायचं की ते हातावरती सुद्धा असं कुस्करलं ना तरी बारीक होऊ शकतं. असं छानपैकी क्रिस्पी असं भाजायचं आहे. आता हे मिक्सरला किंवा ग्राइंडरमध्ये तुम्ही हे बारीक करून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर अजिबात इथे न करता आपण हे फक्त एकदम नुसती स्मूथ अशी पावडर त्याची तयार करायची आहे खोबऱ्याची, अशी आपल्याला ती करून घ्यायची आहे. जेवढं बारीक तुम्हाला खोबरं वाटता येईल ना, तेवढं वाटा. फक्त हे करताना तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी अजिबात नाही. आपल्याला हे अगदी पावडर पाहिजे खोबऱ्याची. असं ओलसर असं नको आहे. कारण का मग जेवढं ओलं होईल ना, तेवढं आपला परत मसाल्यामध्ये पाण्याचं जेवढं आपल्याला सुकं मटण करायचं त्याच्यामुळे शक्यतो पाण्याचं प्रमाण जितकं कमी करता येईल तेवढं कमी करण्याचा प्रयत्न करायचा. हे बघा खोबरं आपण एकदम मस्तपैकी अगदी बारीक करून घेतलेलं आहे. तुम्हाला ह्याच्याहून बारीक करता येत असेल तर अजून बारीक केलं तरीसुद्धा चालू शकतं. एकदम मस्तपैकी अगदी ते एकदम खमंग भाजल्यामुळे त्याला एक फ्लेवर छान आलेला असतो. इथे मटण पण आपलं शिजत आलेलं आहे, म्हणजे शिजलेलंच आहे पूर्णपणे. आपण फक्त त्याचा जरा ग्रेव्ही अजून म्हणजे त्याचा जो मसाला आहे, तो वाढवण्यासाठी आपण हे सगळे प्रकार करत आहोत, की पुढे आता आपण त्याच्यामध्ये करायचं आहे खोबरं. आता हे खोबरं टाकताना सुद्धा आपण थोडं टाकायचं, एकदम टाकायचं नाही, की तुम्हाला कितपत मसाला त्याचा पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही ठरवायचं आहे, की तुम्हाला खोबरं किती टाकायचं आहे ते. जसं खोबरं टाकाल ना, तसं थोड्या-थोड्या वेळाने ते ना मिक्स करत जायचंय. आता इथे मी पाव वाटी पाणी वापरलेलं आहे, कारण का मला त्याचा मसाला आहे तो अजून बनवायचा होता. मग अजून खोबरं मी त्याच्यामध्ये ॲड केलं तर अगदीच म्हणजे ते एकदमच सुकं होऊन जाईल. म्हणजे आपल्याला चपाती किंवा भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाताना मसाला एकदमच कमी लागत होता. त्याच्यामुळे मी पाव वाटी फक्त त्याच्यात पाणी टाकलं आणि उरलेलं सगळं खोबरं आहे ते सगळं त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि खोबरं टाकल्यानंतर परत त्या मसाल्याला त्याचा म्हणजे ते पाणी आहे ते सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये जिरून आपल्याला जसा सुक्या मटणाचा मसाला तयार पाहिजे होता तसा सगळा मसाला आपल्याला तो मिळतो. आता सगळं काही व्यवस्थित मिक्स करायचं. हे मिक्स केल्यानंतर तुम्ही इथे चेक करू शकता, की तुम्हाला मिठाचं प्रमाण कमी जास्त काय पाहिजे असेल, म्हणजे कमीच आधी आपण टाकताना मीठ टाकतो. जर पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये वाढवू शकता. अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. आता खोबरं त्याच्यामध्ये टाकल्यानंतर एक अजून 10 मिनिटं ते शिजायला ठेवायचं. म्हणजे टोटल आपलं मटण शिजायला 40 ते 45 मिनिटं लागलेली आहेत. पूर्ण 45 मिनिटामध्ये अगदी परफेक्ट असं आपलं हे मटण शिजलेलं आहे. मटणाची क्वांटिटी कितीही असली तरीसुद्धा आपलं हे 45 मिनिटांमध्ये तरी शिजतंच शिजतं. आता सगळं खोबरं त्याच्यामध्ये शिजतंय. बघू शकता किती छानपैकी आहे ना, त्याला जे तेल सुटतं ना, ते स्वतःहून सुटल्यानंतरचं जे येतं ना, ते खूप सुंदर असं येतं आणि आता बघा पूर्णपणे आपलं हे छानपैकी मटण सुकं असं तयार झालेलं आहे. थोडी कोथिंबीर मी हिरवी गार्निशिंगसाठी टाकते. आणि ते परत एकदा सगळं मिक्स करून घेऊया. एकदम झणझणीत टेस्टी असं आपलं हे सुकं मटण तयार झालेलं आहे. आषाढ महिना तर जवळ येतच आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं सुकं मटण हे नक्की झालं पाहिजे आणि पावसाळ्यात तर अशा पद्धतीचं मटण तर नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने झणझणीत सुकं मटण आपलं तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, आवडत्या व्यक्तीला शेअर करा. तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा आणि तुमचं मटण हे कसं तयार होतं हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. थँक यू.